दोन जाऊया मॅचच्या दिशेने. सर्वांचं आम्ही सर्व क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्या समवेत जोडले त्या सर्व लाडक्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. गेम ऑन. राईट आर्म ओव्हर द विकेट न पहिल्याच बॉल वरती ऑन साइडला पिकअप चूक लगवायचा होता. या बॉलवरती लिडिंग एज लागले, सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीनं अकाउंट ओपन केले जाते. बॅटिंग करणाऱ्या कोपर या संघाची धावसंख्या 1 या आकड्यावरती आपण पाहतोय. पहिलं षटक प्रगतीपथावरती पॉवर सर्कलचं पहिलं षटक आहे. वासुदेव आंग्रे या गोलंदाजाला आपण पाहतो. वासुदेव आंग्रे पहिल्या षटकामध्ये उद्या सकाळी 5 वाजता पाली ते वेनेगाव बापदेव मंदिर पालखी सोहळा आपल्याला पाहायला मिळणार आहे. प्रत्येक वर्षी आपल्याला पाहायला मिळतो. वर्ष 9. ओ लॉफ्टेड ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, टप्पा खाली बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. दमदार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती देखील सिंगल, त्यानंतर हा डॉट बॉल गोविंदा ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय. गोविंदा पाटील स्ट्राईक वरती खेळताना पाहायला मिळेल. लेफ्ट हँडेड बॅट्समन आहे. बऱ्याच टुर्नामेंटमध्ये अगदी चांगली खेळी गोविंदाच्या माध्यमातून देखील आपण पाहतो. आता तोच खेळाडू स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळणार आहे. हो यावेळी दिशा झुकली, दिशा मारा करण्याचा प्रयत्न, पंचाचा इशारा, व्हाईट बॉल. अवांतर धावसंख्येमध्ये बदल होईल. धावसंख्या पुढे जाते टोटल 2 या आकड्यावरती. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. पहा धाकटा खाता विपक्ष आई गावदेवी अंबिवली या दोन टीम दरम्यान सामना राहणार आहे. इनिंग ब्रेक नंतर टॉस करणार. आता मात्र कोणत्याच टीमसाठी थांबलं जाणार नाहीये. सामने सुरळीतपणे चालू राहतील याच्याकडे लक्ष असू द्या. हो यावेळी बॅकफुटला जाऊन कट केलाय. गोविंदा पाटील च्या बॅट मधून निघालेला हा दमदार स्ट्रोक चौकार. अगदी ऍक्शन रिप्ले मध्ये दमदार आपण पाहतोय. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ऍक्शन रिप्ले मध्ये चौकार पाहायला मिळाला. अखूट टप्प्याचा बॉल होता. अगदी स्क्वेअर कट पाहायला मिळाला. स्वीपर कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न गोविंदा पाटील या फलंदाजाचा प्रयत्न सफल झालाय. धावसंख्या 6 या आकड्यावरती. हो यावेळी देखील लॉट करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये फिल्डर तैनात. पहिल्या विकेटचं पतन. गोविंदा पाटील मैदानाच्या बाहेर. तर पहिल्या विकेटचं पतन गोविंदा पाटील बाद झालंय. मात्र नवीन फलंदाज कुमार पवार या फलंदाजाला आपण पाहणार आहोत. पहिलं षटक प्रगती पथावरती असताना धावसंख्या 6 वरती पहिला विकेट. सिद्धिविनायक स्पोर्ट्स कोपर संघाला महत्वपूर्ण विकेट मिळवले. गोलंदाज वासुदेव अंग्रे या गोलंदाजाने दमदार गोलंदाजी, चौकार जरूर आला या ओव्हरमध्ये. त्यानंतर मात्र ओव्हर पिच बॉल लेंथमध्ये बॉल थोडा पुढे ठेवला होता. लॉट करण्याच्या प्रयत्नामध्ये मिस टायमिंग आपल्याला पाहायला मिळालं. हातामध्ये थोडीशी हलकीशी बॅट फिरली आणि त्या कारणाने मात्र उंच बॉल गेला. डाऊन द बॉल फिल्डर आले. कॅच देखील चांगली घेतली आणि त्या कारणाने मात्र गोविंदा पाटीलची खेळी संपुष्टात आपण पाहिली. तिसऱ्या क्रमांकावरती कुमार पवार हा फलंदाजीसाठी दाखल झालाय. वासुदेव अंग्रे गोलंदाजी ट्रॅकवरती. उर्वरित काही बॉलचा खेळ बाकी पहिल्या षटकातला. हो हा देखील लॉफ करायचा होता. बॅटन बॉलमध्ये कनेक्शन झालं नाही. लेग बाईच्या स्वरूपामध्ये धाव खात्यामध्ये जोडले जाते. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या 7. पॉवर प्लेचं पहिलं षटक चांगलं राहिलंय गोलंदाजी करत असताना. वासुदेव आंग्रे या गोलंदाजाचं मोठे पटके मारू दिले जात नाहीयेत. पूर्णपणे दडपण आणण्याचा प्रयत्न केला जातोय. दोन्ही आपण पाहतो गोविंदा पाटीलच्या बॅटमधून एक चौकार जरूर आला. त्यानंतर मात्र कमबॅक फुल षटक राहिलंय वासुदेव आंग्रे या गोलंदाजाचं. दमदार गोलंदाजी. या षटकाचा अंतिम बॉल पॉवर प्ले मधला. आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न सफल. टप्पा खाल्यानंतर उसळी घेणारा बॉल आपण पाहिला आणि हा बॉल देखील निर्धाव. अशा रीतीनं पहिल्या षटकाची झाली समाप्ती. पहिल्या षटकाच्या खेळीस धावसंख्या 1-6. सिद्धिविनायक स्पोर्ट्स कोपर हा संघ.
तर पहिलं षटक पॉवर सर्कलचं फार चांगलं राहिलं. वासुदेव अंगरेने मात्र फक्त धावा खर्च केल्या. 7-1 गडी महत्वपूर्ण गमावलाय. सिद्धिविनायक स्पोर्ट्स कोपर या संघाने गोविंद पाटील हा फलंदाज तंबूच्या आश्रयाला परतलाय. आता मात्र नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. दुसऱ्या षटकामध्ये अजय गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झालाय. दुसऱ्या षटकामध्ये अजय भगतला आपण पाहणार आहोत. आता पॉवर प्लेचं दुसरं षटक इथून आक्रमण करावं लागेल बॅटिंग करणाऱ्या सिद्धिविनायक स्पोर्ट्स कोपर संघाला. कारण पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा कमी आलेत. फक्त 7 धावा आपल्याला पाहायला मिळतात आणि या खिलपिटीचा आपण विचार केला तर धावा बनताना पाहायला देखील मिळतात. ते धावसंख्या चेस होताना पाहायला मिळते. त्यामुळे इथून ॲव्हरेज स्कोर बनवणं कोपर टीमला गरजेचं राहील. कमीत कमी 5 षटकामध्ये 55-60 धावेचा पल्ला तुम्हाला गाठावाच लागेल आणि तो प्रयत्न इथून फलंदाजाच्या माध्यमातून जरूर केला जाईल. गोविंद पाटील जरूर आला, परंतु मिडल ऑर्डरचे फलंदाज देखील तितके ताकदीचे पाहायला मिळतात कोपर या संघाचे. आता फलंदाजीसाठी स्ट्राईकला खेळताना पाहायला मिळेल कुमार पवार. हो, कुमार पवारसाठी हा बॉल ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न मिसफिल्ड झाले, फंबल झाले फिल्डर आणि त्या कारणाने मात्र इथं 2 धावा निश्चित मिळतील. जिथे सिंगल होती तिथे मात्र डबलला कन्वर्ट केलं जाते आणि त्या कारणाने मात्र 2 धावा 2 धावेच्या मदतीनं संघ पोहोचलाय 9 या आकड्यावरती. 9 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. 9 धावा स्कोर कार्डवरती लागलेत. शांत सावध पवित्रा घेऊन मैदानाच्या आतमध्ये सिद्धिविनायक स्पोर्ट्स कोपर हा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. 5 षटकाचा सामना आहे. कमीत कमी 55-60 धावेचा पाटला 55-60 धावेचा पल्ला इथून गाठावा लागेल बॅटिंग करणाऱ्या कोपर टीमला. परंतु धावा येत नाहीत. सिंगल डबलने धावसंख्या पुढे चालले. चला स्पीडअप करा, मॅच ऑन ठेवायचे. गोलंदाज अजय भगतचा पुढचा बॉल ओव्हर द विकेट. बॅकफुटला साऊंड कट केलाय. वॉट अ स्ट्रोक, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. दॅट वॉज अ ब्युटिफुल हिट. षटकार. फटका दमदार पाहायला मिळाला. बॅकफुटला जाऊन अगदी स्वीपर कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून बॉल सीमारेषा पलीकडे. 6 धावेंकरता 6 धावेच्या मदतीने संघ पोहोचलाय 15 या आकड्यावरती. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं षटकार आला. पहिल्या ओव्हरमध्ये एक चौकार पाहायला मिळाला होता गोविंदा पाटीलच्या माध्यमातून आणि हा षटकार ठोकलाय कुमार पवार या फलंदाजाने. धावसंख्या 15 ऑन बोर्ड. पॉवर प्लेचं दुसरं षटक अजय भगत या गोलंदाजाचा आपण पाहतो. दुसऱ्याच बॉलवरती षटकार मिळवलाय. जडमध्ये बॉल डिलिव्हर केलाय. चांगला बॉल पाहायला मिळतो. डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, बॅकअप चांगला राहिला. त्या कारणामुळे ते ओव्हर थ्रो नाहीये. डॉट बॉलची इथून समाप्ती. निर्धाव बॉल फेकला जातोय. चांगलं कमबॅक अजय भगतचं देखील आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती दुहेरी धाव, त्यानंतर षटकार खेचला होता. पॉवरफुल बॅटिंग पाहायला मिळाली होती. त्यानंतर आपण तिसरा बॉल डॉट पाहायला मिळतोय. कुमार पवार ऑन स्ट्राईक. खूप टप्प्याचा बॉल, यावेळी देखील हुक करण्याचा प्रयत्न. अगदी सरप्राइझिंग डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. परफ्यूम बॉल फेकण्याचा प्रयत्न अजय भगतच्या माध्यमातून. अतिरिक्त बाउन्स आपल्याला पाहायला मिळाला. टप्पा खाली तर बॉल राईज झाला आणि त्या कारणाने मात्र इथून बॉल आणि बॅटमध्ये कनेक्शन झालं नाही. कुमार पवार पण हा बॅट्समन पाहतोय ऑन स्ट्राईक खेळताना. निर्धाव बॉलची संगता, बॅट बॉलमध्ये कनेक्शन जाणवलं नाही. गोलंदाजाचा पुढचा बॉल अजय भगत हे चांगलं षटक पाहायला मिळतंय. हो, पुन्हा एकदा क्या बात आहे. क्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न, वारंवार ऑन साईड मारण्याचा प्रयत्न केला जातोय. तो चेंडू पिच झाल्यानंतर मात्र अगदी वेगवान भन्नाट वेग. टप्पा खाली तर बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये विसवतोय. लगातारचे 2 बॉल इथून डॉट फेकले जात आहेत. निर्धाव बॉलची सांगत आपण पाहतोय. धावसंख्या एकंदरीत स्थिर पाहायला मिळेल. धावा फलकावरती 1 बाद 15 धावा स्कोर कार्डवरती लागलेत. उर्वरित काही बॉलचा खेळ बाकी असेल या षटकातला. फक्त असं 1 बॉल शिल्लक असेल. पॉवर प्लेचं दुसरं षटक. हो, अंतिम बॉल देखील वेगवान. क्या बात आहे. सुरेख लाईन लेन, अचूक टप्प्यावरती भेदक मारा अजयच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला आणि अशा रीतीनं 2 षटकाची समाप्ती झाली. 2 षटकाच्या अखेरीस 1 बाद. सिद्धिविनायक स्पोर्ट्स कोपर हा संघ जाऊन पोहोचलाय 15 या आकड्यावर.
दरवर्षीप्रमाणे उद्या सकाळी हॅलो चेक. तर दरवर्षीप्रमाणे उद्या सकाळी 5 वाजता पाली ते विनेगाव बापदेव मंदिर पालखी 16 वर्ष 9 हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. 2 षटकाची समाप्ती झाली. 2 षटकाच्या अखेरीस धाव संख्या 1 बाद 15 या आकड्यावरती सिद्धिविनायक स्पोर्ट्स कोपर हा संघ आपण पाहतोय. आता मात्र उर्वरित 18 बॉलचा खेळ बाकी. 3 षटके बॅलन्स आहेत. 5 षटकाचा सामना. प्रत्येक आपण पाहतो फ्रेश बॉलर तुम्हाला वापरायचे हे स्पर्धेचा नियम आहे. 5 नवीन बॉलर तुम्हाला या स्पर्धेमध्ये वापरावे लागतील. त्या कारणानं मात्र इथून संयम दाखवतील का सिद्धिविनायक स्पोर्ट्स कोपर संघातील फलंदाज हे देखील पाहणं तेवढंच रोमहर्षक पाहायला मिळणार आहे. हो, यावेळी अगदी खोलवर पद्धतीचा बॉल लॉट करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन मध्ये फिल्डर तैनात. या बॉलवरती सिंगल मिळते. सिंगलच्या मदतीनं धावा संख्या 16 या आकड्यावरती तिसऱ्या षटकामध्ये मयूर घरतला आपण पाहतोय. वैयक्तिक पहिला आणि सांघिक कोठ्यातील 30व्या षटकामध्ये दाखल झालाय. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर टोटल धावा 7 आल्या होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं 8 धावा अजय भगतच्या माध्यमातून. आणि मयूर घरत तिसऱ्या षटकामध्ये दाखल झालाय. अकुट टप्प्याचा बॉल ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न. चेंडू बराच काल हवेत. 1 बाउन्स बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. या बॉलवरती मिळतील 4 चौकार. आणि या 4 धावेच्या मदतीनं धावा संख्या 20 या आकड्यावरती. मागील काही षटकामध्ये आपण पाहिलं अजय भगतचा देखील वारंवार अखूट टप्प्याचे बॉल फेकण्याचा प्रयत्न होता, परंतु टप्पा खाली तर बॉल अजय भगतचे राईज होत होते, अगदी टेक ऑफ होत होते आणि त्या कारणामुळे बॅट अँड बॉलचा संपर्क होत नव्हता. परंतु आता मात्र संपर्क चांगला पाहायला मिळाला. कुमार पवारने लगातार 4 बॉल डॉट खेळले आणि त्यानंतर मात्र हा चौकार येतोय. म्हणजे थोडा प्रेशर रिलीज करण्याचं काम कुमारने जरूर केलंय. आणि 4 धावेच्या मदतीनं धाव संख्या 20 या आकड्यावरती. षटकाची सुरुवात चांगली झाली. शेवट कसा राहील. ओ वेपन बॉल लावडा फेल. या अगदी मधोमध यष्ट्यांच्या मधोमध सापडलेत कुमार पवार. लेग बिफोरच्या स्वरूपात फलंदाज बाद. तर दुसरा हदरा लेग बिफोर चा शिकार बनलाय. खरं तर फलंदाज कुमार पवार च्या बॅटमधून मागील बॉलवरती एक चौकार आला. नेक्स्ट मॅच विनंती करेल दोन्ही टीमचे कॅप्टन आई गावदेवी आंबिवले आणि त्यांचा प्रतिस्पर्धी संघ श्री गणराज धाकटा खांदा. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण आला असाल तर लगेच रिपोर्टिंग करून घ्या. आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणार आहोत. फ्रेश ग्रुप मधील पहिला सामना काही कारणास्तव धाकटा खांदा उपस्थित नव्हता, त्या कारणाने मात्र कोपर विपक्ष शिवकर हा सामना आपण पाहतोय. यानंतर आपण पाहणार आहोत आंबिवली विपक्ष धाकटा कांदा. दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी विनंती करतो, आपण लाईव्ह पाहत असाल किंवा इथं जर आपला कोणता प्रतिनिधी आला असाल तर आपण लगेच रिपोर्टिंग करून घ्यायचे. मयूर घरतचा हा पुढचा बॉल पुन्हा एकदा बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये मारण्याचा प्रयत्न. ऑन द क्रॉस बॉल हा बॉल मारला होता. या बॉलवरती सिंगल मिळते. सिंगल धावेच्या मदतीने संघ पोहोचलाय. टोटल स्कोर कार्ड वरती धावा लागल्यात 21. तिसऱ्या षटकाची सुरुवात चांगलीच झाली होती, परंतु विकेट मिळवला तर कुमार पवार या फलंदाजाचा. सलामीला आलेला प्रितेश पाटील अजूनही खेळपट्टीवरती आहे. मोठे पटके पाडण्यासाठी हाही देखील खेळाडू जाणला जातो आणि इथून कसा खेळ करेल प्रितेश पाटील हे देखील पाहावं लागेल. हो, यावेळी देखील मोठा पटका लगवायचा आहे. टो इनला बॉल लागलाय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न बॅकअप देखील होता. या कारणाने मात्र आपण पाहतो बॅटला बॉल लागला होता. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि या 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. या बॉलवरती सिंगल मिळेल ना पंच? एकच धाव मिळेल आणि एका धावेच्या मदतीने संघ पोहोचलाय. तो म्हणजे टोटल 22 या आकड्यावर. 22 ऑन बोर्ड. 22 धावा स्कोर कार्ड वरती लागलेले आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावरती मयूर घरत. गोलंदाजी ट्रॅक वरती इकॉनॉमिकल षटक हाताळण्याचा प्रयत्न केला जातोय. मागील 3 षटके देखील तसेच पाहायला मिळाले.
लॉब केलाय पिकअप स्ट्रोक स्वीट साऊंड मिडल ऑफ द बॅट चेंडूला पाठवलंय सरळ सीमारेषा पलीकडे षटकार. प्रतुल पाटीलच्या बॅट मधून हा षटकार पाहायला मिळाला. ज्या खर तर चला धाकटा खांदा टीमचा कॅप्टन आलाय तर आंबिवली संघाच्या संघनायकाला आम्ही विनंती करू आपण देखील या. 3 षटकाची समाप्ती झाली. 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्या 28 या आकड्यावरती. अंतिम बॉलवरती प्रतुल पाटीलने अगदी लांब लचक षटकार ठोकला. टायमिंग प्रॉपर होता आणि त्या कारणाने मात्र ज्या प्रकारे वेगाने बॉल आला होता बॅटवरती तितक्याच डबल वेगाने बॉल मैदानाच्या बाहेर पाठवलाय. तर मॅच चालू असताना विनंती असेल सर्व चालक वाहकांना की आपण मैदानाच्या आतमध्ये गाडी आणू नका प्लीज. तर 3 षटकाची समाप्ती झाली. 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्या 28 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना सिद्धिविनायक स्पोर्ट्स कोपर या संघाची धावसंख्या आपण पाहतो. 4थ्या षटकाची सुरुवात झाली. 4थ्या षटकाला सुरुवात होत असताना आपण पाहतो गोलंदाजी ट्रॅकवरती संदीप पाटील या गोलंदाजाला आपण पाहतोय. 28 ऑन बोर्ड. 3 षटकाच्या अखेरीस 18 बॉलचा खेळ झालाय. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या 28 या आकड्यावर. चला मॅच ऑन करा. राईट ऑफ राऊंडचा विकेटनं बॉलर तयार. पुन्हा एकदा मोठा फटका लगवायचा आहे. मिस टायमिंग स्ट्रोक शॉर्ट फाईन लेग रिझन मध्ये सोपा झेल ड्रॉप केला जातोय. अगदी जाग्यावरती बॉल होता. डाऊन द बॉल फिल्डर पोहोचले देखील होते आणि स्वतःवरती निराश आपल्याला पाहायला मिळतील. सोपा झेल ड्रॉप केला. जीवनदान दिलं ते म्हणजे सलामीला आलेला प्रितेश पाटीलला. प्रितेश पाटीलचा आपण विचार केला एकंदरीत मोठे फटके मारण्यासाठी जाणला जातो परंतु या मॅच मध्ये जास्त काही दावा करू शकला नाहीये. जीवनदान मिळते आणि जीवनदानाचा आता इथून कितपत फायदा उचलेल प्रितेश पाटील हे देखील पाहण्यायोग्य राहणार आहे. नेक्स्ट बॉल संदीप पाटील या गोलंदाजाचा. स्लोअर वन गतीमध्ये परिवर्तन केलं. खोलवर पद्धतीचा बॉल. दमदार गोलंदाजी कमबॅक केलाय. अगदी व्हेरिएशन पाहायला मिळालं संदीप पाटीलचं. पहिल्या बॉलवरती सिंगल आले होते. लेंथमध्ये बॉल थोडासा आता पुढे टाकला. यॉर्कर करण्याचा प्रयत्न बॅट अँड बॉलमध्ये संपर्क झाला नाही. निर्धाव बॉलची सांगत आपण पाहतो. 4थ्या षटकाला सुरुवात आणि दमदार पहिले 2 बॉल डिलिव्हर केले जात आहेत. मागील षटकामध्ये 13 धावा आल्या मयूर घरतच्या. लोअर फुल टॉस टाकण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा डीप फाईन लेग रिजन शॉर्ट फाईन लेग रिजन मध्ये खेळाडू त्यांना डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. डिरेक्ट हिट झाली नाही. त्या कारणाने मात्र इथे सिंगल आले. मॅच बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. धावा संख्या 1 धावीच्या मदतीने संघ 30 या आकड्यावर. धावा बनत नाहीत. पहा मोठे फटके मारू दिले जात नाहीयेत. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी होते. ज्या प्रकारे गोलंदाजी होते त्याच्या विपरीत तुम्हाला इथून फलंदाजी करावी लागेल. धाव फलकावरती चांगली उभा राहायचे कोपर टीमला. तर इथून चौकार षटकांची आता आतिषबाजी करावीच लागेल कारण 4थं षटक प्रगतीपथावरती आहे. उर्वरित अजून एक षटक फ्रेश बॅलन्स आहे. 4थ्या षटकातले काही बॉल शिल्लक. हो यावेळी टायमिंग चांगलाय. बॅकफुटला जाऊन चेंडूला खेचलाय. डीप फाईन लेग रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना आपल्याला पाहायला मिळाला हाय अँड हँडसम हा षटकार. वेळ फार कमी वेळ फार जास्त होता खरं तर फलंदाजाकडे. खूप टप्प्याचा बॉल त्यामध्ये गती देखील कमी पाहायला मिळाली आणि पूर्णपणे स्वतःला झोकून दिलं. ऑफस्टिकला शपलून इम्प्रोवायझिंग स्ट्रोक. 6 धावेच्या मदतीने आता मात्र धावसंख्या पुढे चालले. टोटल 36 धावा स्कोर कार्डवरती लागलेल्या आहेत. हो पुन्हा एकदा कॉफी बुक स्टाईल खूप टप्प्याचे बॉल वारंवार तुम्ही टाकाल तर मात्र सुट्टी देणं नाही. सलामीला आले फलंदाज प्रितेश पाटील इज ऑन फायर नाव. टोटल स्कोर मूव्स ऑन 42-2. 42 धावा. चांगले बॅटिंग. प्रितेश पाटील बॅटिंगसाठी संघर्ष करत होता मैदानाच्या आतमध्ये आणि त्यानंतर मागील 2 खराब बॉल आणि त्यावरती आक्रमण पाहायला मिळालं. लगातार 2 षटकार मारलेत आणि 2 षटकाराच्या साह्याने धावा संख्या 42 या आकड्यावरती. चला नेक्स्ट मॅच आई गावदेवी आंबिवली
आणि त्याचा प्रतिस्पर्धी संघ श्री गणराज धाकटा खांदा. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेच टॉस साठी संपर्क साधा. चौथं षटक प्रगती पथावरती 2 षटकार आले. चांगली बॅटिंग प्रितेश पाटीलला जीवनदान दिलं. पहा क्रिकेटमध्ये कॅचेस किती महत्वाचे असतात. हो अजून एक क्या बात आहे. लॉंग स्टॉप रिसल मध्ये नॉन स्टॉप बॉल निघून चाललाय. षटकाराचे हॅट्रिक प्रितेश पाटीलच्या माध्यमातून हा येतोय दमदार स्ट्रोक षटकार. प्रितेश पाटीलचा कॅच ड्रॉप झाला आणि त्यानंतर मात्र आक्रमण पाहायला मिळालं मैदानाच्या आतमध्ये. शॉर्ट फाईनल एक रिझन मध्ये फिल्डर तैनात होता. सोपा झेल ड्रॉप झाला आणि त्यानंतर 3 षटकार आणि 3 षटकाराच्या साह्याने धावा संख्या एकंदरीत आपण पाहिली 48 धावा. असं वाटलं होतं 50 धावा तरी होतील का या इनिंग मध्ये, परंतु प्रितेश पाटीलने सांगितलं मी आहे ग्राउंडवरती आणि त्या प्रितेश पाटीलने 3 षटकार ठोकलेत. धाब्यांसाठी संघर्ष करत होता सिद्धिविनायक स्पोर्ट्स कोपर हा संघ, परंतु आता मात्र चांगल्या स्थितीमध्ये गोलंदाजावरती. चला ओव्हर झालेले आहे, स्पीडअप करा. मैदानाच्या आतमध्ये बॉल देखील आलाय. 4 षटकाची समाप्ती झाली. 4 षटकाच्या क्रीज 2 बाद 48 धावा स्कोरकार्डवरती लागलेत. अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये. शिवकर टीम आपण उशीर करू नका प्लीज, वारंवार आम्ही इथून सूचित करतोय. चला संपर्क सदा आंबिवली विपक्ष धाकटा खांदा. चला स्पीडअप करायचं आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती अंतिम षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये आता गोलंदाज वैभव पाटील या गोलंदाजावरती जबाबदारी सोपवले. मागील 3 बॉलवरती 3 षटकार खेचले प्रितेश पाटीलने आणि टोटल धावसंख्या चांगली उभारली जाते. आता आपण पाहतो धावसंख्या स्कोरकार्डवरती 48 लागलेत. अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये सामना चालू करायचा आहे. वैभव पाटीलचं हे अंतिम षटक आपण पाहतो. धावसंख्या आपण पाहिली तर पार्टनरशिप बिल्डअप होताना पाहायला मिळते. प्रतुल पाटील आणि प्रितेश पाटीलच्या माध्यमातून लवकर 2 विकेट गमावले होते कोपर टीमने आणि मैदानाच्या आतमध्ये आता 48 धावा स्कोरकार्डवरती लागलेत 4 षटकाच्या समाप्तीनंतर. वैभव पाटीलचा पहिला बॉल. ओ यावेळी देखील लॉफ्ट करायचा होता. 8व्या बॅटने मारण्याचा प्रयत्न, अगदी गुडलेस स्पॉटवर टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा स्विंग पाहायला मिळाला आणि त्यामुळे या बॉलवरती कोणती धाव नाहीये. डायरेक्टली विसवला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती. निर्धाव बॉल फेकला जातोय. उर्वरित 5 बॉलचा खेळ बाकी. बॅटिंगसाठी प्रतुल पाटील ऑन स्ट्राईक खेळताना पाहायला मिळतोय. प्रतुल पाटीलच्या बॅटमधून देखील एक षटकार आला या इनिंग मध्ये. गोलंदाज तयार. वैभव पाटीलचा नेक्स्ट बॉल. ओव्हर द विकेटनं हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न. मिसफील्ड. मैदानाच्या आतमध्ये जिथे सिंगल होती तिथे मात्र डबल काढला जातोय. 3ऱ्या धावेचा प्रयत्न तर केला जाईल का? केला जाणार नाही, कारण फेकी देखील तितकीच चांगली पाहायला मिळाली. हलक्या हाताने एक धाव काढून द्यायची होती खरं तर प्रतुल पाटील या फलंदाजाला. स्ट्राईक रोटेट करायची होती. प्रितेश पाटीलला स्ट्राईक वरती आणायचं होतं, परंतु या बॉलवरती सिंगल आल्याने टोटल धावा संख्या 50 धावा कंप्लीट. सुपर बॅटिंग सिद्धिविनायक स्पोर्ट्स कोपर या संघाची. पहिल्या काही 3 षटकामध्ये अगदी अडचणीमध्ये सापडलं होतं आणि अडचणीमधून आता बाहेर काढले ते प्रितेश पाटील या फलंदाजाने सलामीला आलेला. नॉन स्ट्राईक एंड वरती आहे प्रितेश पाटील. स्ट्राईक वरती आणण्याचा जरूर मागील बॉलवरती प्रयत्न केला होता, परंतु मिसफील्ड झाल्या कारणानं 2 धावा कंप्लीट केल्यात. वैभव पाटीलचा पुढचा बॉल. हो यावेळी स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. सिंगल कंप्लीट केले, क्विक सिंगल कंप्लीट केला एका धावेच्या मदतीनं. धावसंख्या 51 या आकड्यावरती. उर्वरित काही बॉलचा आता खेळ बाकी. प्रितेश पाटील ऑन स्ट्राईक. लगातार 3 षटकार मागील ओव्हरमध्ये प्रितेश पाटीलने ठोकलेत आणि आता 3 बॉलचा खेळ बाकी आहे या इनिंग मधला. आपण पाहतो पहिल्या सत्रामधील 51 धावा 2 विकेट गमवलेत सिद्धिविनायक स्पोर्ट्स कोपर या संघाने. उर्वरित 3 बॉलचा खेळ श्रेष्ठ. हो यावेळी लॉब केलाय. क्या बात आहे. लगातारचा पाठोपाठचा 4था षटकार ठोकलाय. सलामीला आलेला प्रितेश पाटील या फलंदाजाने. सुपर बॅटिंग. क्या बात आहे.
अगदी आक्रमण पाहायला मिळते. पहिल्या 6 ते 7 बॉलवरती आपण पाहिलं पूर्णपणे संघर्ष करत होता प्रितेश पाटील. मोठे फटके लगवण्याचा जरूर प्रयत्न करत होता, परंतु बॅट आणि बॉलमध्ये संपर्क तितका चांगला जुळत नव्हता. परंतु मागील 4 बॉलवरती जशी कॅच सुटली आणि लगातार 4 षटकार या प्रितेश पाटीलने ठोकलेत आणि या मॅच मध्ये पूर्णपणे युटर्न घेणारा क्षण आपण पाहतो. 57 धावा स्कोर कार्डवरती लागलेत. पुन्हा एकदा फुल टॉस, पुन्हा एकदा आक्रमण, लगातारचा 5वा हिट. दमदार बॅटिंग बाय प्रितेश पाटील इज ऑन फायर नाव. षटकार. आता षटकारांची डबल हॅट्रिक पूर्ण होईल की काय हे देखील मैदानाच्या आतमध्ये पाहावं लागेल. शॉर्ट फाईन लेग रिझन मध्ये जे खेळाडू आहेत ते फार नाराज आपल्याला पाहायला मिळत आहेत. संगम भोईर यांचं देखील इथं शुभागमन होत आहे. चला लगेच मैदानाच्या आतमध्ये या. 5 चेंडूवरती 5 षटकार ठोकलेत प्रितेश पाटील या फलंदाजाने. ज्या प्रकारे जशी कॅच सुटली त्यानंतर मात्र आक्रमण आपल्याला पाहायला मिळालं. अगदी स्कोरिंग शॉट त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि टोटल धावसंख्या आपण पाहिली, लगातार 5 षटकार मारल्यानंतर धावसंख्या 63 या आकड्यावरती. आणि वैयक्तिक खेळी आपण पाहिली तर प्रितेश पाटील 10 बॉल आणि 34 धाब्याचं उपयुक्त योगदान या पहिल्या इनिंग मध्ये प्रितेश पाटीलचं. अंतिम बॉलवरती षटकार येईल का हे देखील पाहावं लागेल. 6 चेंडूमध्ये 6 षटकार करण्याचा विक्रम या स्पर्धेमधील पहिला फलंदाज ठरेल. शेवटचा बॉल, यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न मिस टायमिंग झालाय. स्लोअर वन टाकला होता, लवकर पिक करता आला नाही. मिस फील्ड पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळाली आणि त्या कारणाने मात्र इथे 2 धावा कंप्लीट केल्या. 3री धावेचा प्रयत्न, 3 धावा देखील पूर्ण केल्या जात आहेत. खरा क्रिकेटचं प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये प्रणय 11 सहारा शिवकर टीम कडून. आणि अशा रीतीनं पहिल्या सत्राची होईल समाप्ती. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर टोटल स्कोर कार्ड वरती धावा लागलेत त्या म्हणजे 66 वरती 2 आणि 67 धावांचं लक्ष आता मैदानाच्या आतमध्ये प्रणय 11 सहारा शिवकर संघासमोर. चला नेक्स्ट मॅच धाकटा कांदा विपक्ष आई गावदेवी आंबिवली. तर पाहुण्यांचा शुभ सन्मान काय आपण इथे वळणार आहोत. तर माजी सरपंच लोणिवली माननीय श्री सतीश मालुसरे साहेबांना मी विनंती करतो की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय चिंतामणी शेळके साहेबांच्या पवित्र शुभ हस्ते माजी सरपंच लोणिवली आदरणीय सतीश मालुसरे साहेबांचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जातोय. मायची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक, स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन पाहुण्यांचा मान सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जात आहे. अगदी असं म्हणतात ना, गेस्ट इज गॉड. प्रत्येक पाहुण्यांचा मान सन्मान करणं ही आपली भारताची परंपरा, महाराष्ट्राची संस्कृती या स्पर्धेच्या वतीने आपण जपत आहोत. यानंतर मी विनंती करेल आदरणीय माजी उपसरपंच लोणिवली प्रवीण पालव यांना मी विनंती करतो की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. याचा देखील आपण शुभ सन्मान आदरणीय स्पर्धेचे शिल्पकार चिंतामणी शेळके यांच्या पवित्र शुभ हस्ते आपण इथे पाहुण्यांचा यथोचित मान सन्मान इथे करत आहोत. आदरणीय प्रवीणजी पालव माजी उपसरपंच लोणिवली यांचा मान सन्मान ऑन स्क्रीन आपण पाहू शकाल. मायची उद्धार शाल, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ, स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन साहेबांचा मान सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. यानंतर मी विनंती करेल माजी उपसरपंच लोणिवली संतोषजी पाटील साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. संतोषजी पाटील साहेब आपण देखील यावं. सर्व पाहुण्यांनी आपला अमूल्य वेळ देऊन या स्पर्धेला भेट दिल्याबद्दल आम्ही आपलं मनपूर्वक या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत करत आहोत. माजी उपसरपंच लोणिवली आदरणीय संतोषजी पाटील साहेबांचा मान सन्मान इथे ऑनस्क्रीन आपल्याला पाहायला मिळतोय. चिंतामणी शेळके स्पर्धेचे सर्व यांच्या माध्यमातून हा सन्मान आपल्याला पाहायला मिळेल. यानंतर माजी सरपंच वागणी अशोक पवार साहेबांना देखील मी विनंती करतो की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. आदरणीय अशोकजी पवार यावं. आपला देखील मान सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जातोय. आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. माजी सरपंच वांगणी आदरणीय अशोकजी पवार साहेबांचा मान सन्मान इथे केला जातोय. आदरणीय चिंतामणी शेळके या स्पर्धेचे सर्व यांच्या माध्यमातून
आपण मान सन्मान इथे पाहत आहोत पाहुण्यांचा. वस्त्रालंकार पुष्पगुच्छ स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन पाहुण्यांचा मान सन्मान इथे केला जातोय. चला नेक्स्ट मॅच आई गावदेवी आंबिवली आणि धाकटा खांदा दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेच संपर्क साधायचा आहे. पहिला बॉल डिलिव्हर होण्याच्या अगोदर जर आपण आला नाहीत आणि एखादा संघ उपस्थित असेल तर त्या संघाला मात्र टॉसविन दिला जाणार आहे. धाकटा खांदा संघाचा संघनायक आलाय तर आई गावदेवी आंबिवली संघाच्या संघनायकाला आम्ही विनंती करेल आपण पहिला बॉल डिलिव्हर होण्याच्या अगोदर आपण टॉस करण्यासाठी संपर्क साधा. तर पहिल्या सत्राची समाप्ती झाली. पहिल्या सत्रामध्ये लगातार 5 षटकार ठोकत प्रितेश पाटीलने मात्र अगदी पहिल्या इनिंग गाजवली आणि आपण बघतो टोटल धाव फलकावरती धावा लागल्या त्या म्हणजे टोटल 66 आणि 67 धावांचं आव्हान घेऊन आता मैदानाच्या आतमध्ये प्रणय 11 सहारा शिवकर मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. धावा संख्येचा चेस कसा राहील का धावा इथून डिफेंड केल्या जातील हे सेकंड सत्राचं आपण धावतं वर्णन ऐकूया. आमचे साथी समालोचक आमचे मार्गदर्शक वैभव भोपी सरांकडे वळूया. थँक्यू. आहे बोलबाला चषकाचा झडपी पंचायत समिती आहे बोलबाला चषकाचा चर्चा चौफेर चिंतामणी शेलके दादाच आयोजन आहे एकच नंबर चिंतामणी शेलके दादाच आयोजन आहे एकच नंबर. येस थँक्यू डीजे. याच दरम्यान आपण टॉस करतोय तर आई गावदेवी आंबिवली संघाचा संघनायक करण गणसोलकर हे देखील इथे उपस्थित आहेत आणि धाकटा कांदा टीमचा देखील संघनायक आहे. तर स्पर्धेचे शिल्पकार चिंतामणी शेलके साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. चला बोलूया कॉम्बॉक्स मध्ये. थँक्यू. प्रणय म्हात्रे पहिलाच बॉल षटकार आलाय. सेकंड बॉल देखील आक्रमण केलंय. हाही बॉल झाला बाउंड्री लाईन बाहेर परंतु या क्षणाला 1 बाउन्स 4. पहिली 2 बॉल हलकासा एज होता लाऊड साऊंड आला होता पॅटर्न बॉल मध्ये जो कॉन्टॅक्ट होता त्यामुळं विकेट किपरनं खरं तर बॉल मिस केलाय. थोडा अवघड झेल होता कारण क्लोज यष्टीरक्षक आहे आणि गोविंदा जो पहिलं षटक हाताळतोय. गोविंदा पाटील प्रणय म्हात्रेने आक्रमण केलं हल्ला केलाय खरं तर पहिल्या 2 बॉल मध्ये. लेग समोरील हा बॉल अंपायर सिग्नल इट इज वाईट. प्रणय 11 सहारा शिवकर काल देखील दमदार प्रदर्शन राहिलं. चतुर्थ क्रमांकाचे मानकरी ठरले श्री बालाजी आमदार चषक केवाळीमध्ये आणि या संघाचे पुरस्कर्ते सन्माननीय पंढरीनाथ कडव यांना आपण बघतो. सातत्यानं उंच गेला हा फटका मिस टायमिंग आहे. प्रणयचा फटका फसलाय आणि इथे विकेट पहिला धक्का बॅटिंग करत असताना प्रणव 11 सहारा शिवकर. हे 2 बॉल
फार चांगले स्कोरिंग शॉट त्याने लगावले आणि त्याच्यानंतर ही विकेट अगदी मैदानामध्ये मिळते. इम्पॉर्टंट विकेट. नवीन बॅटर मैदानामध्ये वासुदेव आंग्रे आलाय. 1 डाऊनचा स्थान त्याला निभवायचं. पहिल्या सत्रामध्ये 66 रन बनताना आपण बघितल्या. एका क्षणात कायापालट केला होता. पहिली 2 षटकं प्रेशर क्रिएट केलं तर वासुदेव अजय दोघांनी फार चांगली गोलंदाजी केली. त्यानंतर मयूर थोडासा महागडा ठरला, परंतु संदीप आणि वैभव हे फार महागडे ठरले आणि आज कार्डासह 66 रन बनलेले आहेत. आव्हान मोठं आहे, लक्ष मोठं आहे आणि मोठ्या लक्ष्याचा पाठलाग मैदानामध्ये करायचं. 13.40 रिकॉर्ड रन रेट राहणार आहे वासुदेव आंग्रेसाठी. हा बॉल लेग कटर करण्याचा प्रयत्न, परंतु ऑलरेडी पिचिंग ऑप्शनच्या बाहेर होता. त्या कारणास्तव अजून बॉल दूर गेलाय. अंपायर सिग्नल इट इज वाईट. एक्स्ट्रा टोटल पुढे जाताना बघितलं आपण. ड्राईव्ह केल्या बॉलला मिड ऑफ मधून बॉल चालेल लॉंग ऑफ कडे. 1 रन पूर्ण केली जाईल. रनिंग बिटवीनला विकेट्सला देखील महत्व देणं या खेळामध्ये फार महत्वाचं असतं. ते केलं नाही प्रणयनं. पहिला षटक पूर्णतः आक्रमक त्याला राहायचं होतं आणि त्याच्यानंतर तो त्याचा बेस्टामिंग स्ट्रोक चांगलं बॅटिंग करत होता. परंतु क्रिकेट खेळामध्ये पेशन्स फार महत्वाचे असतात. लॉंग इनिंग खेळायची असेल, 1-2 स्कोरिंग शॉट आल्यानंतर सिंगल डबल तुम्ही केलीच पाहिजे. कारण प्रत्येक बॉल गोलंदाज षटकारासाठी फेकत नसतो. काही बॉल विकेटसाठी देखील असतात. हे दाखवलं गोविंदा पाटीलनं. आणि त्याच्यानंतर 15वर माफ करा 13वर 1 विकेट. उंच केला हाही फटका. फिल्ड भरपूर दूर आहेत. मोठा चेस करायचा आहे आणि ऑलरेडी चेस केलाय, परंतु कलेक्शन झालेला नाहीये. आज जेल भरपूर ड्रॉप होताना बघितलं आम्ही. धावसंख्येचं टोटल अगदी बोर्डवर बघा मिळेल. टोटल आता लागतात 15 रन ऑन बोर्ड. पहिलं षटक पॉवर प्लेचं जे आता समाप्त झालंय गोविंदा पाटीलचं. त्याच्यामध्ये 1 विकेट त्यांनी घेतलं. सफलतापूर्वक ही ओव्हर राहिली, त्याची यशस्वी राहिली विकेट घेण्यामध्ये. 15वर 1. सुरेश बुवा शेलके आहे बोलबाला चषकाचा. झडपी पंचायत समिती आहे बोलबाला चषकाचा. चर्चा चौफेर चिंतामणी शेलके दादाच आयोजन आहे एकच नंबर. चिंतामणी शेलके दादाच आयोजन आहे एकच नंबर. पहिलं षटक संपलेलं आहे गोविंदाचं आणि 15 धाबा 1 विकेट. प्रणय 11 सहार शिवकर विपक्ष सिद्धिविनायक स्पोर्ट्स कोपर अशी लढाई वर्तमान लढत मैदानात बघा मिळतं. खूप चांगल्या संख्येने प्रेक्षक राजा आलेला आहे. सगळ्यांचं आम्ही स्वागत करू. स्वर्गीय सुरेश बुवा शेळके स्मृती चषक. प्रितेश पाटील सेकंड ओव्हर मध्ये सजवत आहे. सेकंड ओव्हर शॉर्ट अँड पुल करायचं तर बॅटच्या टोईन वर लागले. बॅटचा फेस लवकर क्लोज केलं. वासुदेव अंग्रेचा फटका फसलाय. बॅटिंग करत असताना दुसरा धक्का. चिंतामणी शेलके दादानी केलंय आयोजन लयच भारी. संतोष शेलके दादानी केलंय आयोजन लयच भारी. किंजल युगांच्या ट्रॉफी ठेवली पाली खुर्द गावामध्ये. सुरेश बुवा शेलके स्मृती चषक ठेवला पाली खुर्द गावामध्ये. किंजल युगांच्या ट्रॉफी ठेवली पाली खुर्द गावामध्ये. सुरेश बुवा शेलके स्मृती चषक ठेवला पाली खुर्द गावामध्ये. चला बॅटर लगेच पाठवायचं प्लीज. अजय भगत हा नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय. नेक्स्ट बॅटर तुम्ही रेडी ठेवा. भले फलंदाज बाद होऊ द्या नसू द्या, परंतु फलंदाज तुम्ही रेडी ठेवलं पाहिजे. कारण 10 वाजून 55 मिनिटं झालेत आणि अजूनही आपण फर्स्ट राऊंड मध्ये आहोत. याच दरम्यान आदरणीय ऋतिक शेलके पाले यांचं इथं शुभागमन होते. त्यांचं देखील सरचे स्वागत. यावा परिस्थिती मंचावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. चला थोडं फास्ट खेळायचं बघा. विकेट जाऊन जवळपास 2 मिनिटं गेली, परंतु एवढा उशीर तुम्ही करू शकत नाही. चांगला बॉल स्लोअर वन. प्रितेश पाटील गतीनं बीट केलं खरं तर या बॉलवर. आई गावदेव आंबेली आणि श्री गणराज धाकटा कांदा अशी लढत यानंतर तुम्हाला बघायला मिळेल. प्रितेश पाटील पहिला बॉल चांगला होता, दुसराही
हो अफलातून आई बॉल लगातार 2 डॉट बॉल फेकलेत अजय भगतसाठी. उत्तम गोलंदाजी करतायत सध्या प्रितेश पाटील. सर्वोत्कृष्ट गोलंदाजीचा अगदी हा प्रात्यक्षिक त्यांनी पेश केलेला आहे. आपल्या गोलंदाजीतून थोडा दबाव झळकण्याचा प्रयत्न होतोय शिवकर संघाच्यावर. अगदी सिद्धिविनायक स्पोर्ट्स कोपर संघाचा हा गोलंदाज प्रितेश पुन्हा एकदा, परंतु यावेळेस तयार होता गॅपमध्ये एक्झिक्यूट केलेला फटका खेळाडू कक्षकडे. 1 बाउन्स 4. चला नेक्स्ट मॅच आपण टॉस करूया. धाकटा खांदा विपक्ष आई गावदेवी क्रिकेट संघ आंबिवली. ऍडव्होकेट आदरणीय महेश पाटील यांना मी विनंती करतो की आपण टॉप साऊंड बॅट मधून आला होता, परंतु फर्स्ट स्लिप मध्ये खेळाडू तयारच नव्हता या जयसाठी. मुलात जेलवर आले ते लेट आले, तोपर्यंत बॉल लँडिंग झाले होता. अजय भगत एक सर्वोत्कृष्ट होतकरू खेळाडू आहे, परंतु त्यालाही शांत ठेवण्याचं काम केलं प्रितेश पाटीलनं. 4 बॉल आतापर्यंत अजय भगतनं खेळलेत आणि ज्यामध्ये फक्त एकच चौकार त्यांना ठोकलाय. लक्ष मोठं आहे, आव्हान मोठं आहे. 19 वर टोटल आहे. मुळात यावरून रन आलेले नाहीयेत. पहिल्या 5 बॉलमध्ये फक्त 4च धावा आले, त्यामुळे हा बॉल महत्वाचा आहे. अंतिम बॉल उडवला हवेत. मिस टायमिंग. अजय भगतचा फटका फसला. 1-2. सेकंड अटेम्प्ट मध्ये हा झेल टिपला गेलाय. बॅटिंग करत असताना 3री विकेट गमावतोय प्रणय 11 सहारा शिवकर. आपण नाणेफेक करून घ्यायचे. आई गावदेवी क्रिकेट संघ आंबिवली आणि त्यांचा प्रतिस्पर्धी संघ धाकटा खांदा या 2 टीम दरम्यान पहिल्या फेरीतील हा दुसरा सामना आपण पाहणार आहोत. तर 5 षटकाचा सामना, 5 फ्रेश बॉलर ही नियमावली या स्पर्धेमध्ये आहे. टॉस केला जातोय. प्रणय 11 सहारा शिवकर 3ऱ्यांदा तुम्ही असं केलंय, ऑर्गनायझर कमिटीने पाहिलंय. जर आता यानंतर मयूर तुम्ही वेळ घेतला तर पॅनल्टी डायरेक्टली डिक्लेअर होईल. तर न्यूज फ्रॉम द टॉस सेंटर, टॉस जिंकलाय. खरं तर आई गावदेवी क्रिकेट संघ आंबिवली संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले धाकटा कांदा या संघाला. स्कोरबोर्ड 19 वर आहे. 94 धावांमध्ये अंतर 18 बॉल 48 रन पाहिजेत विजयासाठी. आई गावदेवी आंबिवली आणि यानंतर श्री गणराज धाकटा खांदा ही मॅच करता पहिली होती. याच्या अगोदरची धाकटा खांदा काही कारणास्तव लेट आलाय, त्या कारणास्तव ऑर्गनायझर कमिटीकडून 2 बॉलची पॅनल्टी. कुमार पवार तृतीय आणि महत्वाचं षटक आहे. 18-48 असं समीकरण येऊन थांबलंय. सामना महत्वाचा आहे. मयूर मैदानामध्ये आलाय. रोशन पाटील या फटका बॅटच्या टो एंड वर लागलाय. क्रॉस बॅटिंग खेचतोय, मिड विकेटला ट्रॅव्हल करतोय. छोटू 1 रन मिळेल. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स, परंतु सिंगल वर संतुष्ट राहावा लागेल या क्षणाला. धावसंख्येची गती स्लो झाली. पहिल्या ओव्हरमध्ये 15 रन आले होते, परंतु मागील 7 बॉलमध्ये फक्त 5च रन आलेले आहेत. विथ 2 विकेट्स, 2 महत्वाचे गडी गमावले, त्यामुळे स्कोरिंग रन रेट रिक्वायर रन रेट महत्वाचा होता. आणि मिस टायमिंग हा फटका स्वतः यशची रक्षक डाऊन द बॉल आणि झेल टिपला जाईल. मयूर घरात आले आणि मयूर घरात चाललेत. अमर पवारनं हा झेल टिपलाय. वैयक्तिक 0 वर मयूर. झाली बॅटर्सना आणि याचाच बेनिफिट सिद्धिविनायक स्पोर्ट्स कोपर संघानं उचललाय. क्रिकेट खेळत असताना कॅल्क्युलेशन महत्वाचं असतं. तुम्ही सुरुवातीला थांबले पाहिजेत. काही स्कोरिंग शॉट होय महत्वाचे असतात, परंतु मॅच अंतिम क्षणापर्यंत डीप घेऊन जाणं, रन चेस करत असताना जेव्हा एखादा चेसेबल स्कोर असतो तेव्हा सामना अंतिम क्षणापर्यंत घेऊन जाणं
हे फार गरजेचं असतं. सुरुवातीला जेवढे तुम्ही विकेट्स गमवाल तेवढा मिडल ऑर्डरमध्ये दबाव वाढेल. जेवढे रन कमी अगदी तुम्ही कराल तेवढा अजून दबाव वाढत जाईल आणि परिणामतः अजून विकेट येत असतात आणि एक्झॅक्टली तेच घडले आतापर्यंत या इनिंगमध्ये. पुन्हा एकदा मिस्टर उंच केला हा बॉल कॉट अँड बोल्ड. ओ कॅच ड्रॉप झाली. जीवनदा मिळेल. ओमकार ढवलेला मैदानामध्ये सिंगल इथे मिळेल. त्या चुका टाळाव्या लागतील. सलामीला आलेला रोशन पाटील अजूनही मैदानामध्ये आहेत. फक्त 2च बॉल त्याच्या वाट्याला आले, त्यामध्ये 3 रन त्यांनी केलेत. एका बाजूला आपण ओमकार ढवळे ज्याला आत्ताच जीवनदा मिळालाय, वैयक्तिक तो सिंगलवर खेळतोय. 21 शुभ अंकापर्यंत संघ नक्कीच शिवकर संघ पोहोचलाय, परंतु रिक्वायर 100 आता वाढत चाललाय. पुन्हा एकदा बाउन्सर डॉट बॉल आलेला आहे. 14 बॉलाने आता 46 धावांची उर्वरित गरज राहिली आहे. एक इन्फॉर्म संघाविरुद्ध खेळतोय श्री सिद्धविनायक स्पोर्ट्स कोपर संघ, परंतु या इन्फॉर्म संघाविरुद्ध खेळत असताना का प्रतिम प्रदर्शन केले. स्पेशली एंड जो केला ना, लगातार 5 षटका ठोकत असताना प्रितेश पाटीलनं, तो फार अफलातून होता. त्याच कारणाचं एक मोठं स्कोरबोर्ड उभं राहिलंय. पुन्हा एकदा बाउन्सर अटेम्प्ट केल्या, परंतु अंपायर लेग अंपायर सिग्नल या क्षणाला आमच्यापर्यंत पोहोचतोय अगोदरच. यस, व्हाईट बॉल त्याने दिलेला आहे. डीआरएस तुमच्याकडे आहे, तुम्ही घेऊ शकता, नो डाऊट. चला, डीआरएस ची मागणी करण्यात आलेली आहे. संगम भोईर सर आमच्यासोबत जॉईन होत आहेत. चला, साईड अँगलने चेक केलं जाईल लगेचच, कारण हा लेग अंपायरने कॉल बाउन्सरचा वाईट दिला, त्यामुळे साईड अँगल हा बेस्ट व्ह्यू राहील. डीआरएस अनसक्सेसफुल, इट इज वाईट. अगदी डोक्याच्या वरून असा बाउन्सर निघून गेलाय. 24 लाईव्ह इव्हेंट्स त्याने दाखवलेलं आहे ऑन स्क्रीन. हा व्हाईट बॉल आलेला आहे. स्कोरबोर्ड 22 वर आपण पाहतोय. मला वाटतं पंचांनी वॉर्निंग देखील केली असावी, कारण प्रत्येक ओव्हरमध्ये एक बाउन्स अलाउड असं ते केलंय. लेन पुढे ठेवली, हा फटका चांगला आहे. नो लुकिंग शॉट. फटका खेचल्यानंतर बॉल कुठे चाललाय पाहिलंही नाही. इतका आत्मविश्वास होता या स्ट्रोक मध्ये. षटकार. धन्यवाद डीजे. तर आपण मित्रांनो पाहतोय किंजल युगांश ट्रॉफी आणि किंजल आणि युगांशचे मामा आदरणीय रोशन शेठ उल्वेकर मोरबे हे देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. ते देखील 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचा मी या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतो. षटकार आलाय. स्कोरबोर्ड 28 वर आपली अगदी बघा मी एक बॉलचा काय अजूनही बाकी यावरचा. कुमारचा हाव चेंडू अगदी हवेत मिस टायमिंग. रोशन पाटीलनं षटकार जरूर ठोकला, परंतु विकेट घेण्याचा सिलसिला अगदी गुलदस्त्यामध्ये हे विकेट आलेत बॅटिंग करत असताना. आणि त्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं आतापर्यंत क्षेत्ररक्षण झालंय लाजवाब आहे. एकूण 5 विकेट गमावलेत. प्रणय 11 सहारा शिवकर्ण आणि स्कोरबोर्ड आहे 28 वर. आता चेंडू आणि धावामधील अंतर तुम्हाला बघा मी बॉल शिल्लक असतील 12 आणि 39 धावांची अजूनही गरज. अबे जल्दी बोल, कल
चिंतामणी शेलके दादाचं आयोजन आहे एकच नंबर. चौकार आलाय प्रथमेश पाटील या गोलंदाजावर ओमकार ढवळेनं हा बॉल थोडा बॉडीच्या आसपास लाईन मधून बॉल निघून गेलाय. बॅटर मैदानामध्ये उत्तम पाटील आलेत 7व्या क्रमांकावर. चेंडूने धावामधील अंतर बाकी राहिले 10 बॉल 35 धावा. पहिल्या बॉलवर चौकार आला त्यानंतर लगेचच प्रथमेशचा पलटवार बघायला मिळाला ओमकारवर. पुन्हा एकदा बाच्या रडारमध्ये वन्स अगेन प्रॉपर शॉट बॉल बाउंड्री लाईन बाहेर शॉट अँड बुल सक्सेसफुल षटकार. चिंतामणी शेलके दादानी केलंय आयोजन लयच भारी. संतोष शेलके दादानी केलंय आयोजन लयच भारी. किंजल युगांच्या ट्रॉफी ठेवली पाली खुर्द गावामध्ये. सुरेश बुवा शेलके स्मृतीच्या शेत ठेवला पाली खुर्द गावा. पहिला बॉल थोडं शॉर्ट लेन त्यावर चौकार दाखवला. दुसरा बॉल थोडी लेन पुढे ठेवली तो मिस झाला बॅटरनं आणि वन्स अगेन हा बॉल अजून जास्त शॉर्ट होता. इझिली कन्वर्ट केला गेला फटका आणि त्यावर षटका ठोकलाय. चला मॅच बॉल मैदानामध्ये आलेला आहे. धावसंख्या 6 पुढे झाल्या. मागील 3 बॉलमध्ये 2 स्कोरिंग शॉट आले त्यामुळे 10 रन आलेले आहेत. स्कोरबोर्ड 38 वर अगदी बघा मिळतं. चेंडू आणि धावामधील अंतर 9 बॉल 29 धावांची सध्या गरज आहे मॅच मध्ये. चला थोडा फास्ट खेळा. होय बॉल जरूर गहाळ झाला होता परंतु नवीन बॉल लगेच मैदानात दिला जातो. मॅच बनली आहे. मॅच मध्ये एक रोमहर्षकपणा आता निर्माण झालाय. वातावरणामध्ये एक वेगळी गरमाट आता निर्माण होते कारण 9 बॉल मध्ये पाहिजेत 29 रन. पुन्हा एकदा लेन पुढे ठेवली. गुड लेन वरून अगदी हा बॉल चांगला पिक झालाय. चांगला राईज झालाय. बॅटरला बीट करत असताना डॉट बॉल 4060 असं चित्र सध्या बघायला मिळतं. एखाद्या VIP आकड्यासारखा ही षटक सुरू आहे. धावसंख्येचं टोटल अगदी 38 वर बघायला मिळतं. 8 बॉल 29 निर्णय 2 बॉल. खोदून काढायचा होता निघाला बॉल गॅप मधून खेळाडू पडलाय परंतु पाठीमागे थर्डमॅन कडे रोखला जाऊ शकतो. गती थोडी कमी होती. 2 रन पूर्ण झाले. थोडासा ओव्हर थ्रो बॉल स्वतः रिसिव्ह करते त्या बॉल आणि फायनली 2 रन अगदी ते पूर्ण झालेले आहेत. 2 धावेने टोटल पुढे बोर्डवर धावा लागले 40 धावा. चेंडू धावामधील अंतर जे बाकी राहिले 7 बॉल आणि विजयासाठी 27 धावांची गरज आहे. हा बॉल निर्णय के उत्तम हे सांगायचं असे ओमकारला. प्रथमेश देखील सायकल अगदी ओमकारकडे आहे परंतु निर्णायक बॉल या मॅचचा पार निर्णायक होता. हा पंप जॅक व्हॉट अ शॉट. ओमकारला मिळाला तो जीवनदान आणि त्या जीवनदानाचा फायदा चांगलाच घेतलाय त्यानं. मैदानामध्ये आणखीन एक निर्णायक षटका त्याने ठोकलाय आणि आता उर्वरित समीकरण राहील 6 बॉल 21 धावा. मालुसरे सरपंचाचा योगदान हैया स्पर्धेला. योगदान हैया स्पर्धेला. योगदान हैया स्पर्धेला. सरपंच गुरुनाथ शेद भोईर सपोर्ट करती सामन्याला. सपोर्ट करती सामन्याला. सपोर्ट करती. चला फिल्डिंग लावून गेलं लगेच प्लीज. नेक्स्ट मॅच दोन्ही कॅप्टन आंबिवली आणि मोठा कांदा. आई कावदेव आंबेली आणि श्री गणराज धाकटा खांदा आपण दोन्ही कॅप्टन आपला स्क्वॉड घेऊन सज्ज राहायचे. सामना संपता क्षणी लगेचच त्या क्षणी तुम्हाला मैदानात उतरायचंय. या दोन्ही टीमनं मैदान सोडण्या अगोदर प्रथमेश S पाटील आलाय. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 6 आणि विजयासाठी धावा पाहिजेत 21. सामना बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हर. लक्षात घ्या सामना टाय झाला तर सुपर ओव्हर होतं. आतापर्यंत 2 सुपर ओव्हर टुर्नामेंटमध्ये झालेत. 6 मध्ये 21. उत्तम आला मैदानामध्ये हवेत खेळत मिस सामिंग फील्ड डाऊन द बॉल जज करतायत आणि वेल कॅच इम्पॉर्टंट विकेट. उत्तम पाटीलच्या खेळीसांत महेंद्र शेठ भोईरे आमचा आधार स्तंभ भारी. उपसरपंच अरुण शेठ झाले आता ही त्याची ही न्यारी. किंजल युग
युगांची ट्रॉफी ठेवली पाली खुर्द गावामध्ये सुरेश बुवा शेळके स्मृतीच्या ठेवला पाली खुर्द गावामध्ये. धन्यवाद डीजे. विकेट मिळाली पहिल्याच बॉलवर प्रथमेश एस पाटील, कारण या अगोदर देखील एक प्रथमेश होता आणि आता प्रथमेश एस पाटील याला आपण बघतोय. पहिल्याच बॉलवर विकेट, त्याला मोठी विकेट मिळाली आहे, तीही उत्तमची. एक हुकमाचा एका बाकी ठेवलाय संदीप पाटील, परंतु या क्षणाला तो चालेल का मैदानामध्ये, तेही देखील तेवढंच महत्वाचं. 5 बॉलमध्ये 21 धावा करायच्यात उर्वरित. मॅच अजूनही ऑन सामना संपलेला नाहीये. अगदी कोपर संघ देखील जाणतो जोपर्यंत शेवटचा बॉल डिलिव्हर्ड होत नाही तोपर्यंत रिझल्ट आपला नाहीये. बघायचंय संदीपसाठी हा बॉल, बॉलर्स बॅक ड्राईव्ह, पाठीमागे खेळा, सिंगल त्याने केली आहे. स्ट्रायकर एंडकडे सध्या ओमकारला आणलं जाईल, कारण त्यांना आतापर्यंत 2 षटकार 1 चौकार लगावलाय. त्याचमुळे ओमकारला स्ट्रायकर एंडकडे आणले गेले, परंतु का 4 बॉलमध्ये 20 धावा तर करेल हा एक मोठा प्रश्न. अपकमिंग बॉलवर एक तर षटकार टोकायचं किंवा 2 रन करायचे आहेत तर मॅच मध्ये इन संघ राहू शकतो. एका बाजूला प्रथमेश एस पाटील, त्याला एक चांगला बॉल डिलिव्हर करायचा 4 बॉल पैकी. कोण कोणावर हावी ठरेल? हा बॉल हवेत, उंच 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 आणि लांब. रन तेवढाच मिळतील जेवढ्या बॅटरला हवे होत्या. आकाशाला अक्षरशः गवसणी घालत बॉल बाउंड्री लाईन बाहेर, साधावा. अशाच पद्धतीनं तो बॅटिंग सध्या मैदानाने. अजून एक का बॅटिंग होते, बॅक टू बॅक 2 षटकार. ओमकार ढवळे, ओमकार की जय जयकार. परंतु सलग हा 3रा षटकार आहे त्याच्या बॅटमधून. व्हॉट बॅटिंग. उत्तर प्रदेश पाटीलला शिवकर संघानं तेव्हा तो नडला अगदी शिवकर संघाला कोपर संघाकडून, आणि त्याच नंतर कोपर संघानं देखील जीवनदान दिलं ओमकार ढवळेला, आणि आता तो नडतोय मैदानामध्ये कोपर संघाला. टीट फॉर टॅटचा शास्त्र प्रत्युत्तर. मैदानामध्ये 6व्या क्रमांकावर आलेला खेळाडू मैदानामध्ये अक्षरशः आग लावली आहे, परंतु हा बॉल निर्णायक आहे. 2 बॉल 8 धावांची गरज. ओमकार ऑन साईक. अजून एक षटकार. व्हॉट अ बॅटिंग. याच नाव क्रिकेट आहे. एका क्षणात काया पालट करणारा खेळ म्हणजे क्रिकेट आहे. काय ओरिजिनल क्रिकेट खेळ. ओमकार ढवळेनं ठोकला षटकार. लढताय दोन्ही संघ आणि अगदी काटाकीर लढत सध्या मैदानामध्ये सुरू आहे. अप्रतिम अनबिलिव्हेबल क्रिकेट मैदानामध्ये अगदी बघायला मिळतात. म्हणून तर कवी कुसुमाग्रज म्हणतात ना, पोलादी निर्धार आमुचा असुर बळांची खंत नसे, स्वतंत्र्याच्या संग्रामाला विजय वाचून अंत नसे. आणि मैदानामध्ये तशीच काही लढत आहे. एक चेंडू विजयासाठी 2 धावा पाहिजेत. 1 रन आली तर होईल सुपर ओव्हर. 2 रन आले तर ते रन चेस, आणि डॉट बॉल आला तर संघ होईल कोपर संघ विजयी. बघायचं आहे कोण कोणाला हवी करेल. चला मॅच ऑन करा प्लीज. वेळ घेऊ नका, वेळ आपल्याकडे कमी आहे.
आम्ही जाणतो सामना क्रुशियल मोमेंटला आलेला असतो. या क्षणाला वेल हवा असतो फिल्डिंगसाठी, काही रणनीती हव्या असतात, परंतु बघायचं आहे मैदानामध्ये अप्रतिम ही लढत सध्या मैदानामध्ये सुरू असताना 1-2 काय लढत आहे. या मातीनं दिला वारसा कठोर छाती दगडाची, दिली नद्यानी ध्येयासाठी समर्थता बलिदानाची. पहाड डोंगर इथले सांगती अजिंक्यता अगदी अभिमानाची. जगदेंबेचा पाळव येथे लढवयांचा सदाशिरी, रणफंदीची जात आमची, कोण आम्हा भयभीत करे. का मॅच आहे, सामना आवडलाय का, तर होऊन जाऊ द्या जोरदार टाळ्या. 1-2 1-2 षटकार सामना फिनिश केलाय. मैदानामध्ये सामना जिंकलाय. प्रणय लोन सारा शिवकर आणि हारकर भी जीतने वाले को कहते हैं बाजीगर. ओमकार ढवले ठरला बाजीगर. 5 बॉल 5 षटकार. ते बघा आमचे दत्तात्रय ढवले किती खुश आहेत. आमचे दमदार सरपंच शिवकरगावचे आन बान शान सन्माननीय आनंद ढवळे साहेबांकडून ओमकार ढवळेसाठी दिलं जाईल 2000 रुपयाचे कॅश प्राइज. क्या बात आहे. क्रिकेट खेळामध्ये म्हटलं जातं ना, मैदानामध्ये उतरल्यानंतर जी काही उधारी असते त्याची परतफेड मैदानामध्येच करायची असते. त्यांनी झेल सोडला, यांनी झेल सोडला. प्रितेशनं 5 षटकार मारले, ओमकारनं 5 षटकार मारले, सगळं काही परतफेड इथेच झाली. अद्विक एंटरप्राइजेस सन्माननीय वैभव शेठ ढवळे यांच्याकडून देखील ओमकार ढवळेसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज, रोख रक्कम 2500. या ओमकार मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी 11 बॉल 43 धावांची बहारदार खेळी. 5 बॉल 5 षटकार त्यांनी मारलेत. डेंजर मॅच. सिद्धिविनायक स्पोर्ट्स कोपर संघ रेली हार्ड लक. काही चुका खरं तर या मॅच मध्ये नडल्या, स्पेशली तो एक झेल. म्हणून मी नेहमी म्हणत असतो तुमची एक चूक, एकाची चूक संपूर्ण संघाच्या पराभवाचं कारण म्हणतं आणि क्या जे सुटली तेच टर्निंग पॉइंट. भालचंद्र ढवळे यांच्याकडून देखील 500 रुपयाचं पारितोषिक.